बसली. तलाव साचलाय बेंजो तिकडे. बघा मान्सून बघा, एका दिवसात कंटिन्यू पाऊस. कंटिन्यू म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून चालू झालं तो कंटिन्यू बारीक बारीक आपलं पडतोय. सकाळ झाली तरी अजून थांबला नाही, बारीक बारीक चालू आहे. इथेच कंटिन्यू पडतोय की सगळीकडे त्याचं समजेलच. पडत तर असणार असं वाटतं वातावरणाच्या हिशोबाने. तर म्हणजे क्लायमेट जसं असं एकदम पूर्णपणे स्मोक झालेलं आहे. स्मोक प्लस आवडी तर काय वाटतच, पण पूर्ण स्मोक झालेलं आहे वरती. त्याच्यामुळे तर असं वाटतं की सगळीकडेच पडतोय तो. मस्त आहे की यार, थंडगार, एक नंबर, जबरदस्त. गाडी चालवायला पण मजा वाटते. ट्रेन बघा, गावची ट्रेन बघा. असं बारीक आणि कसं सरीवर सरी पडले तर ठीक आहे. एकदमच जोरात आपला जेव्हा पडतो मग काय बघायलाच नको. मग नुकसान पण आणि त्यात फायदा पण असतो. फायदा म्हणजे हा की पाण्याचा तलाव पूर्ण भरतात सगळी. नुकसान म्हणजे काय ना काय, हे कोसळणे, हे कोसळलं ते कोसळलं, त्यात पाणी भरणे इकडे, लोकांचे हाल असं. शेतकरी जे आहेत शेती विती करतात, त्यांच्या तिथे मेन म्हणजे पडला पाहिजे पाऊस. त्यांच्यामुळे तर आपल्याला पीक भेटतं, जे आपण त्यात जेवतो खातो आपण, ते त्यांच्यामुळे. जीएसटी गेली. वातावरण एकदम थंड झाल्यामुळे काय वाटत मध्ये एक दोनदा सर म्हणजे अशी 2-3 मिनिटाची 5 मिनिटाची अशी पडून, पण त्याला अर्थ नाही. कसं आहे, गरमी जी होती त्यात 5 मिनिटं पडून फायदा नाही. कंटिन्यू सलग 2-3 तास पडला पाहिजे. आणि जो पाऊस काल जो चालू झाला रात्री, कंटिन्यू पडल्यामुळे वातावरण पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्याच्यामुळे बरं वाटतंय. फक्त एवढंच की ह्या टायमाला दरवर्षी तर नुकसान काय ना काय हे होतं, प्रॉब्लेम्स होतातच लोकांना. ते यावर्षी नको अशी प्रार्थना करतो.
चालू आहे. म्हणजे गाड्या वेड्या थांबताना दिसत नाहीत, गाड्या व्यवस्थित आहेत, पुढे काही ट्रॅफिक नाही. आधी इथे 2-3 दिवस मी बघवतो, जास्त गाड्या आणि ट्रॅफिक दिसत होतं. पाण्याची मजा घ्या तुम्ही मस्त पैकी, पावसाची मजा घ्या. फिलिंगच वेगळी आहे भाई बाईक चालवत पावसाळ्यात. आणि हा मित्रांनो, पावसाळ्यात आपलं चालवतं म्हणजे फिलिंग एकदम चांगली आणि मस्त आहे की मजा येते. त्यामुळे त्या पद्धतीने एकदम रोम सोम अशी बाईक चालवू नका, व्यवस्थित चालवा. पावसात का पडून गेलाय त्यामुळे काल काहीतरी संध्याकाळी चालू झालेलं आहे, त्यामुळे काय वाटत नाही. म्हणजे स्टार्टिंगला कसं थोडंफार इकडं तिकडं केमिकल वगैरे ते रस्त्यावर येतं, त्याच्यामुळे गाडी स्लो चालवायला लागते. आता ते सगळं चुकून गेलंय, त्यामुळे चुकून गेलं असलं तरी पण गाडी सावकाश चालवा व्यवस्थित. मस्ती वस्ती करू नका. म्हणजे चालवलं आपलं रोज आपली चालवतो म्हणून तशी चालूया असं नाही. आणि ते पण कुठे ना कुठे काही नाही काय काहीतरी असतं. म्हणजे काही नाही काय रस्त्यावर काही ना काही कुठलं तरी तेलाचं म्हण हे म्हण कुठलं तरी केमिकल काही नाही काय असतं, तेव्हा आपण गाडी स्लो चालवावी. त्याच्यामुळे आपण गाडी स्लो चालवावी, एवढं सांगाय तुम्हाला. स्लो चालवलं तुमचाच फायदा आहे, तुमच्यावर एक तुम्हाला चालवायची गाडी. एक माझं सांगण्यात येत, गाडी सावकाश चालवा, व्यवस्थित राहा, काळजी घ्या आपली. पावसाची मजा घेत गाडी चालवायची, उगाच रमतं नाही बाबा फालतूगिरी करत चालवायची नाही. ठेवायचं चारी साईडने तुमचं लक्ष पाहिजे गाडी चालवतो. हा दोन्ही मिररकडे बघून शिकून काय काय तर. हा मला एक सांगायचं होतं, गाडी बिडी काय काय जण घेतात, किती जणांचं असं बघितलंय दोन्ही मिरर काढलेले असतात. का ते काय समजत नाही, कशाला काय कुठली शायनिंग मारायची असते काय समजत नाही. मिरर काढले तर तुम्ही बघणार कुठे, काय बघणार, पाठी असं वळून बघणार, तो पण पुढचं येऊन तुम्हाला घेऊन जायचं. मिरर काही काढू नका, व्यवस्थित नियम पाळा, रस्त्याचे नियम पाळा. काय सांगितलं जातं, काय शिकवलं जातं ड्रायव्हिंगच्या वेळी, सगळं पाळा, नियम पाळा. नियम पाळलं तरच तुम्ही व्यवस्थित गाडी चालवू शकता आणि व्यवस्थित राहू शकता. तर मग RTO वाले आहेत फाईन मारा, त्यांना कोण अडवू शकत नाही, ते त्यांचं काम करतात. हा मस्त वाटतं खूप सकाळ. खड्डे बिड्डे आहेत म्हणजे आता हे मला पहिल्याच पावसात असं दिसणार नाही, सांगता येत नाही. आता रस्त्यात खड्डे बिड्डे बघून व्यवस्थित गाडी चालवा, ठीक आहे. मला त्या साईडचाच थोडासा ट्रॅफिक दिसतोय, तुम्हाला पण दिसत असेल. इकडचं काय मला वाटत नाही. इकडे जो पाहिजे होता म्हणजे डेली ज्या गाड्या दिसायच्या जास्त, ते मला ते दिसत नाही तिकडे. त्या साईडला पण आहे, त्या साईडला आहेत, पण ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप चालतात का. इकडे पण मित्रांनो टर्न बिन मारत असताना मिररमध्ये बघा वगैरे व्यवस्थित. कसं आहे वाटताना पण तुम्हाला समजलं की वाटता येतोय वेगात, कोणत्या स्पीडवर येतोय समजायला, आपण मिररमध्ये बघतो कुठे टर्न मारतो, सगळं व्यवस्थित. ते बघून गाडी चालवायची. तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो, रस्ता जो असतो ना
वे 3 वे त्याचे जे बॉर्डर असतात ना साईडचे तिकडून ना गाडी कधी नेऊ नका. येत आहे बघा की त्या पट्टीच्या आतमध्ये चालू पट्टीच्या बाहेरची जी थोडीशी जागा असते ना तिथे पाणी साचलेलं असतं आणि गुळगुळीत झालेलं असतं. त्याच्यामुळे काळजी घ्या तिथे गाडी अजिबात घालू नका. गाडी स्लिप होण्याचे चान्सेस खूप असतात. 90% तरी असतात. आणि किती कसं माती साठून साठून तो शेवाळ बनलेला असतो साईडचा त्याची बॉर्डर जी असते त्याच्यामुळे काय पाठता येऊन का तुम्हाला हे नाही करणार बाबा नाही तू साईडलाच जात नाही. तुम्ही आपली गाडी चालव व्यवस्थित आपण लेन्सने चालवतो ना लेन्सने चालवतो पाठतात आहे साईडला. काळजी घ्या मित्रांनो एवढंच सांगणार. रस्ते असतो ना तिकडे थोडासा ट्रॅफिक होतो. साईडला शॉप्स वगैरे असतात ना त्याच्यामुळे आणि रस्त्याची कामं काढतात त्याच्यात. बरं हा रस्ता तरी थोडा ब्रॉड आहे त्याच्यामुळे वाटत नाही साईडला रस्त्याचं काम चालू असतं. तिकडे छोटा रस्ता असतो ना तिकडे पण रस्त्याची कामं काढतात. एक गाडी जाताना मुश्किल नाही. रनिंग साईड असतो ना गाडीनं म्हणजे तुमचं लक्ष असतो घुसायला बघतो आपली पटकन ती गाडी येते समोर त्याला पटकन ब्रेक मारावा लागतो ना ती जरा थोडी वेगाच असते. त्याच्यामुळे तो पण बाजू येणारा तो पण लक्ष ठेवणं म्हणून मी बोललो पहिलं चारी साईडला तुमचं लक्ष असतं गाडीला कोण कधी येऊन फक्त हायवेला वाटतं माझा 50 पण नसेल 45 पर्यंत हळू चालवायची काळजी घे. झोपून गेला ना रस्ता पूर्ण म्हणजे वेगामधून आपली गाडी जर वेगात गेली ती होण्याचे चान्सेस असतात. आजपर्यंत मी या टायमाला गाड्या एवढ्या बघायचो काय म्हणजे ट्रेन पण लीड असतं त्याच्यामुळे रिक्षा पण पडीत नसतं रिक्षाला लाईन लागली साचलोय वेंजो तिकडे.